सृष्टीचा क्रम नारदजी महाराजांना वर्णन करून सांगत आहेत। सगळ्यात अगोदर सदाशिव रूपामध्ये भगवंताचं प्रागट्य झालं, जगदंबेसोबत भगवंताचं प्रागट्य झालं आणि भगवंताचं ते रूप अलौकिक आहे, दिव्य आहे। भगवंताच्या या रूपाचं दर्शन प्रत्येक शिवभक्ताला घडलं पाहिजे, अशी प्रत्येक शिवभक्ताची कामना, इच्छा असली पाहिजे। कारण शिवरूप डोळ्याला दिसणं दिसती तितकी सोपी गोष्ट नसते। भाग्यवान आहेत ब्रह्मदेव की ब्रह्मदेवांना सदाशिवांचं दर्शन झालं, जगदंबेचं दर्शन झालं। भगवान नारायण भाग्यवान आहेत, इंद्रादी देवता भाग्यवान आहेत की अनेक प्रसंगांमध्ये या सदाशिव रूपाचं दर्शन देवतांना प्राप्त झालं। आपण शिवभक्ती करत आहोत, भगवान शंकरांना आपल्याला प्रसन्न करायचं आहे, याचा अर्थ काय आहे? भगवान शंकरांना प्रसन्न करायचं आहे याचा अर्थ असा आहे की भगवान शंकरांकडून आपल्याला नुसते पदार्थच मागायचे आहेत असं नाही, नुसत्या प्रापंचिक सांसारिक वस्तूच मागायच्या आहेत देवाकडे, भगवंताकडे असं नाही, तर सेवा करता करता, उपासना करता करता, पूजा करता करता तो देवही मला दिसला पाहिजे, त्या देवाचंही मला ध्यान झालं पाहिजे, किंवा ते रूप माझ्या ध्यानामध्ये आलं पाहिजे, माझ्या डोळ्यासमोर प्रगट झालं पाहिजे, अशी मनोकामना, अशी इच्छा भक्ताने मनामध्ये बाळगली पाहिजे। देवाचं दर्शन घेण्याची, देवाच्या रूपाचं दर्शन घेण्याची तीव्र तळमळ, तीव्र उत्कंठा मनामध्ये उत्पन्न होणं फार आवश्यक आहे। देव का दिसत नाही आपल्याला, याचं काहींनी उत्तर दिलं, तो नाही म्हणून दिसत नाही। अरे देव नावाची गोष्ट नाहीच तर तिला पाहण्यासाठी तुम्ही का प्रयत्न करत आहात, असं काही माणसं म्हणतात। मग भक्त म्हणतात, अहो असं बोलू नका, देव आहे, मग आहे तर दाखवा आम्हाला, असाही प्रश्न उपस्थित केला जातो। आता दाखवा आम्हाला असा ज्या वेळेला एखादा कुतार्किक म्हणतो त्यावेळेला भक्ताची फार मोठी अडचण होते, भक्ताची अडचण होते, देव दाखवता येत नाही। नामदेवरायांच्या चरित्र प्रसंगामध्ये एक घटना वर्णन केलेली आहे। त्यावेळेला बाहेरचे आक्रमणकारी राज्यकारभार करत होते या भूमीवरती, मुसलमानी सल्तनत होती आणि क्रूर कर्मा, हे जे सारे राजे होऊन गेले हे अत्यंत क्रूर होऊन गेले। त्यांच्यामध्ये प्रेम, दया, भाव, करुणा, वात्सल्य, माणुसकी हे विषय फार दूर दूर आहेत। आणि मुद्दामहून नामदेवरायांची भक्ती पाहिली, नामदेवरायांचं भजन करणं पाहिलं, नामदेवरायांचा भाव पाहिला, आणि सगळे माणसं नामदेवरायांच्या पाठीमागं भजन करत करत निघतात, यात्रा करतात। त्यावेळेला नामदेवराय तीर्थयात्रेमध्ये होते आणि त्यानं, सुलतानानं मुद्दामहून महाराजांच्या समोर गायीची हत्या केली, मुद्दामहून। आणि नामदेवरायांची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न सुरू केला। सुलतान म्हणायला लागला, म्हटले तू देवाचा भक्त म्हणून घेतो आहेस ना नामदेवा स्वतःला, तुझा देव तुमचं रक्षण करण्यासाठी येतो का मला सांग। आणि म्हणून गायीची हत्या केली महाराज। आता नामदेवराय भक्त होते, संत होते, साधू आहेत, शरीराने प्रतिकार नाही केला नामदेवरायांनी, परंतु या प्रसंगामध्ये भगवंताचा धावा केला। पांडुरंग परमात्म्याचा अत्यंत आर्त भावाने नामदेवरायांनी धावा केला ज्या वेळेला, त्यावेळेला मग नामदेवरायांच्या लज्जेचं किंवा नामदेवरायांच्या भक्तिभावाचं रक्षण भगवंतानी पांडुरंग परमात्म्याने केलं।
आणि हे ज्यावेळेला प्रत्यक्ष सुलतानाने आपल्या डोळ्यांनी दर्शन पाहिलं, हा पुण्य प्रताप पाहिला, हा सेवा प्रताप पाहिला, त्यावेळेला सुलतान खजील झाला. लाज वाटायला लागली स्वतःची की एवढ्या मोठ्या साधूची परीक्षा, एवढ्या मोठ्या भक्ताच्या भक्तीची भावाची परीक्षा पाहण्याचा मी प्रयत्न केला, याची लाज सुलतानाला वाटली. म्हणून आजही असे कुतार्किक आहेत महाराज, जे भक्तांना प्रश्न विचारतात, देव आहे का? आहे तर आम्हाला दाखवा. आणि मग इथं अडचण होते भक्ताची. दाखवता येतो का देव कोणाला? कोणी जर आपल्याला म्हटलं तुम्ही फार मंदिरामध्ये जाता, रोज महादेवांची पूजा करता, आम्हाला देव दाखवा म्हटले, ज्या दिवशी आम्हाला दिसेल त्या दिवशी आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू. साधू संत महात्म्यांनी उत्तर दिलं, अरे बाबा, तो आहे म्हणून तू आहेस. पूर्वसत्रामध्ये सुद्धा याचं वेगळ्या अर्थाने आपलं चिंतन झालं. देव आहे, देव सांभाळणारा आहे सृष्टीला, म्हणून सृष्टी आहे, जगत आहे. आणि ज्याला असं वाटतं देवाच्या संबंधामध्ये, परमतत्वाच्या परमशक्तीच्या संबंधामध्ये काही संशय उत्पन्न होतो मनात, त्यांना संतांनीच प्रश्न विचारला, बता तेरे मुख को कौन खोलता है, 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 बता तेरे मुख को कौन खोलता है। ये मैं की आवाज आती कहाँ से, कौन है वहाँ वाणी आती जहाँ से, कुछ तो बता तो बता प्यारे, कर तुझको पता, मुख बोलता है या तू बोलता है, मुख बोलता है या तू बोलता है, मुख बोलता है या तू बोलता है। पैर तुम खुद हो या पैर है तुम्हारे, पैर तुम खुद हो या पैर है तुम्हारे, सूझबूझ करके समझा दे तू प्यारे, पैर डोलते हैं, पैर डोलते मुख बोलता है या तू बोलता है, मुख बोलता है या तू बोलता है, मुख बोलता है तू बोलता है। कुठं आहे म्हटले देव दाखवा आम्हाला. असा प्रश्न विचारणाऱ्यालाच साधू संत महात्मे, भिक्षुजी महाराज म्हणून फार मोठे संत होऊन गेले, त्यांचं हे पद आहे महाराज. बता तेरे मुख को कौन खोलता है. आणि मग तोंड उघडून तू एवढा
बोलतो आहेस म्हटले, बडबड करतो आहेस आणि त्याच तोंडाने विचारतो देव आहे का? अरे हे कोण बोलतय तुझ्या हातून? ही शक्ती कुणाची येते आहे आतमधून? हे तुझं तोंड बोलतय का अजून कोणी? मुख बोलता है या तू बोलता है? कारण देह वेगळा आणि देहातला वेगळा. देह काहीच करू शकत नाही जर देहामध्ये चैतन्य तत्व शिवतत्व नसेल तर. म्हणून किंमत देहाला नाही महाराज. नसता प्रेताला जाळायची आवश्यकता पडली नसती. माणूस मेला की त्याला जाळायची तयारी सुरू होते का? घरातच ठेवा ना त्याला. पतिराज असेल, धर्मपत्नी असतील, लेकर बाळ असतील, जिवंत असताना जसे एकमेकांना आलिंगन देत होतो तसं त्या प्रेताला आलिंगन द्यायचं, बसवून राहायचं घरात. असं होतं का कधी? असं कधीच होत नाही महाराज. आता त्याला जाळलं जातं. याला कारण आता ते चैतन्यरहित झालेलं आहे. शिवतत्व रामतत्व त्यातलं नाहीसं झालं. मग आपण जे स्वतःला म्हणतो मी आणि दुसऱ्याला म्हणतो तू, तो आपला मी कोण आहे आणि दुसऱ्यातला तू कोण आहे? तर उत्तर दिलं साधू संत ग्रंथांनी, वेदांतांनी. स्वतःला जो आपण मी म्हणतो हा मी सुद्धा मी नाही आणि तू सुद्धा तू नाही. ते आत्मतत्व आहे, ते परमात्मा, ते चैतन्य तत्व आहे. जे ये मैं की आवाज आती कहां से, कौन है वहाँ वाणी है आती जहां से. आणि मग असं त्याला विचारल्यानंतर त्याला काही उत्तर देता येत नाही. मग त्याला म्हणावं कुछ तो बता प्यारे गर तुझको पता, मुख बोलता तू बोलता. भिक्षु कहे ज्ञान जिसको नहीं है. भिक्षुजी महाराज म्हणतात ज्याला ज्ञान नाही, 84 चक्कर में पड़ता वही है. जन्मे मरे क्या, जन्मे मरे क्या, ये किसकी खता, मुख बोलता है या तू बोलता. उत्तर द्यावं. म्हणून देव ही दाखवण्याची वस्तू नाही महाराज. देव ही अनुभवाची वस्तू आहे. देव ही दाखवण्याची वस्तू नाही, ती जाणीवे, तो जाणीवेचा विषय आहे. त्याच्यासाठी हृदय असावं लागतं. त्याच्यासाठी हृदयामध्ये असीम प्रेम असावं लागतं महाराज. त्याला जाणायचं असेल तर ज्ञानाने जाणावं, नसता त्याला प्रेमाने जाणावं. ज्यांना ज्ञानाने ते तत्व जाणणं शक्य झालं त्यांनी ज्ञानाने जाणलं. ज्यांना आपला विषय होऊन गेला हा पहिल्या दुसऱ्या दिवशी, नसता प्रेमाने जाणावं. जो प्रेम गली में आया नहीं, भगवान को पाना क्या जाने. आया नहीं पाना क्या जाने, जो प्रेम गली आया नहीं, भगवान को पाना क्या जाने. जिसने कभी प्रेम किया ही नहीं, जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने. जो प्रेम गली में
ज्ञान कहीं भगवान को पाना, क्या जाने जो प्रेम गली में आया नहीं, भगवान को पाना क्या जाने। हरि बोल। जिस दिल में न पैदा दर्द हुआ, वो जाने पीड़ पराई क्या, वो जाने पीड़ पराई क्या। मीरा है दीवानी, मीरा है दीवानी, मोहन की मीरा है दीवानी, मोहन की संसार दीवाना, क्या जाने जो प्रेम गली में आया नहीं, भगवान को पाना क्या जाने, भगवान को पाना क्या जाने, भगवान को पाना क्या जाने। भगवंत हा डोळ्यांनी दाखवण्याचा विषय नाही। आपण कुणाकडेही गेलो, भक्ती करणाऱ्यांकडे गेलो, तप करणाऱ्यांकडे गेलो, सिद्ध साधू संत महात्म्यांकडे जरी आपण गेलो, दाखवा देव आम्हाला, ते दाखवणार नाही। जरी त्यांच्याजवळ देव आहे, जरी त्यांना देव माहीत आहे, जरी ते देव दाखवू शकतात, तुम्ही संतांकडे जा, त्यांना म्हणावं, श्रद्धा विश्वास नसताना तार्किक बुद्धीनं जाऊन पाहावं, नाही दाखवत महाराज। त्याच्यासाठी ते वाट पाहतात, आपला अहंकार गळून पडण्याची वाट पाहतात, आपले जन्मोजन्मांतराचे या चित्तावरती, मनावरती, बुद्धीवरती चढलेले विषयाचा मळ बाजूला होण्याची वाट पाहतात। संत सरळ जाऊन कधी कुणाला देव दाखवत नाही। गेलोच आपण देव पाहिला तर अगोदर आपल्याला म्हणतात, तू हे कर, ते कर, ते कर, ते कर। अहो महाराज, मी तुम्ही सांगावं, मी हे ते करावं, ते करायला आलो नाही, मला देव दाखवा। म्हणतात, मी तुला देव दाखवणार नाही, अगोदर हे कर। हे करणं काय असतं? त्यांनी सांगावं आणि आपण करावं, हे करणं काय असतं? हे करणं शुद्धीची प्रक्रिया असते। हे करणं म्हणजे स्वतःला घडवणं असतं महाराज। जसा एखादा मातीचा गोळा असतो आणि तो गोळा कुंभार दादा समोर नेऊन टाकला जातो, लक्ष देऊन ऐका। गोळा जो आहे कुंभार दादा समोर टाकला जातो, पण कुंभार दादा खरा कुशल असतो, कलावंत असतो महाराज। त्याला कळतं त्या गोळ्याचं काय करायचं, मग तो त्याची सुंदर मूर्ती तयार करेल, नसता सुंदर दिवा तयार करेल, जो कोणीतरी तेल वात टाकवून पेटवेल, जो प्रकाश दान करू शकेल, नसता मडकं घडवेल, नसता माठ, जो कुणाची तरी तहान भागवण्याचं काम करेल महाराज। आणि मग तो ते चक्र फिरवतो, ते चाक फिरवतो, त्याच्यावरती तो गोळा टाकतो आणि स्वतःच्या हाताच्या कुशलतेने त्याला हळूहळू हळूहळू आकार देतो आणि आकाराला आलेली ती वस्तू तो सुंदर रंगवतो आणि मग बाजारामध्ये ती विक्रीला येऊन पोहोचते आणि आपल्यासारखे बाजारातून जाणारे त्या वस्तूकडे पाहतात आणि त्यांना ती वस्तू आकर्षित करते। तसं संतरूपी गुरुरूपी महाराज आणि भगवंत विठ्ठला, तू वेडा कुंभार,
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. पुढचे पण कडवे चांगले आहेत. माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी, सर्व पसारा तू वेडा कुंभार. आणि मग ते आपल्याला आकार देतात महाराज. आपण असे ओल्या चिखलाच्या गोळ्यासारखे आहोत आणि तसंच राहावं. साधू संतांच्या हातात जायचं असेल ना, देवानं आपल्याला घडवावं असं वाटत असेल ना, माणसाने स्वतःला आकार देऊ नये. आपण फक्त लवचिकता ठेवावी आणि लवचिकता येते साधनेने. साधक घडतो केवळ साधनेने. मग उपवास करावेत, मग व्रत करावं, तप करावं, तीर्थयात्रा करावी, दान करावं, पूजन करावं, अर्चन करावं, वंदन करावं, दिसेल त्याची सेवा करावी. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योगो निश्चित जाण माझा. अविरत जीवनामध्ये वाटचाल करत राहावी. सत्कर्मानी स्वतःला न्हावून घ्यावं सत्कर्मामध्ये आणि लवचिकता ठेवावी महाराज. म्हणजे कधी काळी देवाला जर का आपल्याला आकार द्यायची इच्छा झाली ना, तर आपलं अंतःकरण तेवढं लवचिक असलं पाहिजे. याचाच अर्थ शुद्ध असलं पाहिजे. म्हणून हृदय असावं, त्याच्यामध्ये प्रेम असावं. उगच कोणीही जावं तार्किक बुद्धीनं मला देव पाहायचा. देव ही डोळ्यांनी दाखवण्याची वस्तू नाही, ती अनुभवाची वस्तू आहे, ती जाणीवेची वस्तू आहे. आणि असाच गेला होता नरेंद्र एका वेड्याकडे, ज्याला सगळे परमहंस म्हणत होते, परमहंस रामकृष्ण. जो कलकत्त्याच्या शहरामध्ये राहतो आहे, आजूबाजूला सारं शहर आहे, शहराची धावाधाव आहे, शोभेच्या वस्तू आहेत, भोगाच्या वस्तू आहेत, भोग भोगणारी माणसं आजूबाजूला आहे. पण या साऱ्या कलकत्ता शहरामध्ये एक वेडा परमहंस काली मातेची अहोरात्र उपासना करतो आहे, तिच्याशी बोलतो आहे, तिला खाऊ घालतो आहे, तिच्या हातचं खातो आहे. बंगाल प्रांताच्या कामारपुकुर या छोट्याशा खेड्यामध्ये ज्याचा जन्म झालेला आहे, अत्यंत गरीब घरामध्ये ज्याचा जन्म झाला, परंतु पुढे चालून जगाने ज्याला परमहंस रामकृष्ण या नावाने ओळखलं. आणि नुसतं याला परमहंस रामकृष्ण म्हणून ओळखलं नाही, तर या महापुरुषांनी एक नरेंद्र, एक विवेकानंद या जगाला देऊन गेला. ज्या वेळेला वैचारिक संक्रमण चाललेलं आहे, त्यावेळेला ज्याने वैश्विक धर्माच्या स्तरावरती सनातन वैदिक हिंदू संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार केला, ज्याला आपण विवेकानंद असं म्हणतो. पण हा विवेकानंद ज्या वेळेला, हा नरेंद्र ज्या वेळेला रामकृष्ण परमहंसांकडे गेला, महाराज तुम्ही देव पाहिला का? महाराज हसले. देव पाहिला का? तुम्ही काली मातेची उपासना करता, तिला पाहिलं का? त्यावेळेला परमहंसांनी काय उत्तर दिलं? अरे नरेन, जसा तू मला पाहतोस ना, जसा तू माझ्याशी बोलतोस ना, तसं मी तिला पाहतो, तसं मी तिच्याशी बोलतो. दाखवा. कसं दाखवलं? एवढ्या अहंकाराने, अभिमानाने, तर्काने मला विचारतो आहे प्रश्न, पुढ्यात बस म्हटले माझ्या. नरेनला असा समोर बसवला, आपला उजवा पाय उचलला. आतापर्यंत महात्मे हात ठेवतात ऐकलं होतं. देवच दाखवायचा असेल तर महात्मे कसेही दाखवू शकतात. बस म्हटले. आपला उजवा पाय उचलला आणि उजव्या पायाचा अंगठा नरेनच्या छातीला जसा लावला महाराज, सगळं ब्रह्मांड गोलक माझ्या आजूबाजूला गर 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 फिरायला. महाराज हे काय करत आहात म्हणून पाय बाजूला केला. सगळं ब्रह्मांड शांत. मी जिथं बसलोय तिथंच परमहंस माझ्या समोर आहे. आणि ती अवलिया मूर्ती जिच्या अंगावरती एक पंच आहे, एक गुंडाळलेला आहे महाराज, कमरेला वस्त्र.
आणि ती मूर्ती विलक्षण, जिच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत नाही, पण अनुभव, ज्ञान, सामर्थ्य, सत्व, आणि मग नरेन विवेकानंद होण्याच्या पात्रतेचा झाला, ज्या वेळेला त्यांनी आपलं मस्तक रामकृष्णांच्या चरणांवरती टेकवलं. म्हणून देव, परमात्म तत्व ब्रह्मदेव नारदजी महाराजांना सांगत आहेत, डोळ्यांनी दिसू शकत नाही, कानाने ऐकू येऊ शकत नाही, हाताने त्याला स्पर्श केला जाऊ शकत नाही. हा जाणीवेचा विषय आहे, हा अनुभवाचा विषय आहे. म्हणून तर्क सोडून द्यावेत, कुतर्क सोडून द्यावेत, वितर्क सोडून द्यावेत आणि देवाला जाणण्याची खरी प्रक्रिया काय आहे त्या प्रक्रियेचा भाग होऊन जावं. माणसं काय करत आहेत माहितीये का? सध्या आम्हाला देवाला जाणून घ्यायचं म्हणतात, पण देवाला जाणण्याच्या प्रक्रियेत उतरायला माणसं तयार नाही. पाण्यात उडी मारलीच नाही तर ओले कसे होऊ महाराज? अजून दुसरा दृष्टांत पाण्याच्या संबंधामध्ये पाहायचा झाला. आपल्याला पोहायला तर शिकायची इच्छा आहे, पोहणं कळतं ना, आपल्याला पोहावं तर वाटतं, पण पाण्यात उतरायची आपली तयारी नाही. सगळ्या लोकांना देवाचं उत्तर पाहिजे आहे, देव नावाची वस्तू पाहिजे आहे, पण तिला जाणण्याची जी शुद्ध वैदिक प्रक्रिया आहे त्याचा अवलंब, त्याचा अंगीकार, त्याच्यात पडायला कोणी तयार नाही. सगळे काठावर आहेत महाराज, सगळे काठावरून पाहत आहेत. एक कोणीतरी असा असतो जो त्या सरोवरामध्ये बुडालेला असतो, आनंद घेत असतो. बाकीचे सगळे काठावर. काठावरून पाण्याचं सुख उपभोगता येत नसतं महाराज. त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये उतरावंच लागतं. त्याच्यासाठी भक्त संग, संत संग, ग्रंथ संग. यह महफिल है दीवानों की, हर भक्त यहाँ पर मत वाला. भर भर के पियाले अमृत के, यहाँ सबको पिलाए जाते हैं. ऐ नादानो इस दर पर तो सर भेंट चढ़ाए जाते हैं. म्हणून ज्याला देव जाणण्याच्या प्रक्रियेमध्ये यायचं आहे त्यांनी कसं यावं? पुढचं सूत्र सांगताना म्हणतात, सर रख के तली पर आ जाओ, जिसे चाह हो कुछ पाने की, जिसे चाह हो कुछ पाने की. ऐ नादानो इस दर पर तो सर भेंट चढ़ाए जा. असं वर्णन केलं महाराज. म्हणून कोणालाही आजपर्यंत देव असा सरळ जाऊन भेटला नाही, परमतत्व सरळ जाऊन कळालं नाही. त्याच्यासाठी आज आपल्याला काही इच्छा उत्पन्न झाली पाहिजे, तर ती एकच आहे, मी शिवपूजन करतो, मी रोज मंदिरामध्ये जातो, मी रोज लिंगार्चन करतो, मी बिल्वार्चन करतो, मी भस्मार्चन करतो, मी सगळं करतो, पण माझ्या मनामध्ये अजून एक तळमळ उत्पन्न झालेली नाही. मला त्याला पाहण्याची अजून तळमळ नाही उत्पन्न झाली. अजून आपल्याला वाटत नाही की शिव मला दिसले पाहिजे. आणि पहिल्याच सत्रामध्ये आज आपण ऐकलं की शिव इतके एकांत सेवी आहेत की त्यांना आपल्या डोळ्यासमोर आणणं दिसतं तेवढं सोपं नाही बरं का. हे प्रत्येक शिवभक्तांनी लक्षात ठेवलं पाहिजे. शंकरांना प्रसन्न करणं दिसतं तेवढं सोपं नाही, आणि शंकर जितके लवकर प्रसन्न होतात तितकं लवकर कोणी प्रसन्न होत नाही. आता या सूत्राची संगती लावणं फार अवघड होऊन जाईल. शंकर लवकर प्रसन्नही होत नाही आणि शंकरच लवकर प्रसन्न होत नाही. पण त्याच्यासाठी तळमळ आणि मग दर्शन प्राप्त होतं महाराज. कसं?
त्या रूपाचं वर्णन करताना लक्ष्मणजी महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान शोभे कैलासी, 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 सुंदर ते ध्यान शोभे पद्मासनी, 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 वामांगे भवानी विश्व माता, वामांगे भवानी विश्व माता, सुंदर ते ध्यान शोभे पद्मासनी, सुंदर ते ध्यान शोभे पद्मासनी, सुंदर ते ध्यान शोभे पद्मासनी, ऐक्य रूप दोघे दिसते भिन्नाकृती, ऐक्य रूप दोघे दिसते भिन्नाकृती, वेद सिद्ध ध्याती प्रेमे त्याला, वेद सिद्ध ध्याती प्रेमे त्याला, सुंदर ते ध्यान शोभे पद्मासनी, सुंदर ते ध्यान शोभे पद्मासनी, सुंदर ते ध्यान शोभे पद्मासनी, स्वमाये करुण झाला पंचवदन, स्वमाये करुण झाला पंचवदन, दश बाव करुण रक्षे भक्ता, दश बाव करुण रक्षे भक्ता, सुंदर ते ध्यान शोभे पद्मासनी, सुंदर ते ध्यान शोभे पद्मासनी, सुंदर ते ध्यान शोभे पद्मासनी, अनंत ब्रह्मांडांतर बाह्य तोची, अनंत ब्रह्मांडांतर बाह्य तोची, अनंत ब्रह्मांडांतर बाह्य तोची, अनंत ब्रह्मांडांतर बाह्य तोची, उत्पत्ती सर्वांची तेथोनिया, उत्पत्ती सर्वांची तेथोनिया, सुंदर ते ध्यान शोभे पद्मासनी, सुंदर ते ध्यान शोभे पद्मासनी, सुंदर ते ध्यान शोभे पद्मासनी, सुंदर ते ध्यान शोभे पद्मासनी. बसू द्या, बसू द्या, मी सांगतो. बसा बसा बसा. थोडा वेळ राहिलेला आहे. बसून राहा, बसून राहा. बसा बसा बसा. सुंदर ते ध्यान शोभे पद्मासनी, वामांगी भवानी विश्वमाता. ऐक्य रूप दोघे दिसती भिन्नाकृती, वेद सिद्ध ध्याती प्रेमे त्याला. उत्तर दिलं.
ब्रह्मदेव म्हणतात, नारदा मला असं असं त्याचं दर्शन प्राप्त झालं. तो ज्या वेळेला मला दिसायला लागला त्यावेळेला स्वमाये करून झाला पंचवदन. स्वमायेचा त्यांनी आश्रय घेतला आणि तो पंचवदन म्हणजे 5 मुख धारण करून तो प्रगट झाला. 10 हात त्यांनी धारण केले आणि कशासाठी? त्या 10 हातांनी तो भक्ताचा सांभाळ, भक्ताचं रक्षण करतो आहे. अनंत ब्रह्मांडा अंतर्बाह्य तोची उत्पत्ती सर्वांची तेथून या, हे झालं दर्शन. असं त्या महादेवांचं, त्या सांब सदाशिवांचं मला दर्शन झालं. सांब या शब्दामध्येच उत्तर प्राप्त होतं की तो सदाशिव एकटा नाही, तो अंबिके सहित आहे. भवम भवानी सहितं नमामि. मी भवानी सहित त्या शंकरांना वंदन करतो असा भाव. आणि मग सृष्टीचा क्रम सुरू झाला. नारायणांना प्रसन्न करून घेतलं. अनंत रूप धारण करून म्हणजे अनंत नामाने किंवा अनंत रूपाने परमात्मा नारायण चैतन्य रूपाने यामध्ये स्थित झाले. आणि मग सृष्टीचा विस्तार ब्रह्मदेव आपापल्या परीनं करत होते. मग त्याच वेळेला ब्रह्मदेवांच्या शरीराच्या डाव्या अंगापासून सृष्टीतली पहिली स्त्री जन्माला आली, जिचं नाव शतरूपा. उजव्या अंगापासून पुरुष जन्माला आले, ज्यांचं नाव मनू महाराज असं ठेवलं गेलं. दोघांनाही वैदिक पद्धतीनं विवाह करायला सांगितला आणि या दोघांना क्रमशः 2 पुत्र झाले आणि 3 कन्या झाल्या. एका पुत्राचं नाव प्रियव्रत आणि दुसऱ्या पुत्राचं नाव उत्तानपाद असं आहे. कन्यांपैकी एक होती आकुती, दुसरी होती प्रसूती आणि तिसरी होती देवहूती. आकुतीचा विवाह रुची महाराजांसोबत, प्रसूतीचा विवाह राजा दक्ष प्रजापतींसोबत झाला. देवहूतीचा विवाह महर्षी कर्दमांसोबत झाल्याचं वर्णन आहे. आणि या मनू महाराजांच्या या ज्या कन्या आहेत आणि हे जे पुत्र आहेत यांचाच वंश विस्तार साऱ्या मृत्यूलोकामध्ये पसरला. आणि त्यांच्यापासून मग ही सृष्टी पुढे चालू राहिली. ही झाली एका कल्पाची कथा. दुसऱ्या कल्पामध्ये हाच सृष्टीचा सारा क्रम झाला, ज्या क्रमामध्ये भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या दक्ष नावाच्या पुत्राला जन्म दिलेला आहे. दक्ष हा ब्रह्मदेवांचा पुत्र आहे, ज्याला प्रजापती पद ब्रह्मदेवांनी दान केलं. आणि या दक्षाला सुद्धा अनेक अशा प्रकारच्या कन्या प्राप्त झाल्या. आणि त्याला एकूण असं वर्णन केलं की या कल्पामध्ये 60 कन्या झाल्या. आणि त्या कन्यांचे मग विवाह यथायोग्य सुयोग्य वर निवडून त्यांच्यासोबत केले गेले. मग आता त्या 60 कन्यांचं कन्यादान कोणाकोणाला केलं त्याचंही वर्णन आहे. त्याच्यापैकी 27 तर एकट्या चंद्रानेच केल्या. 27 नक्षत्र आहेत ना, या कोणी केल्या? चंद्रदेवतेने. आणि मग बाकीच्या कन्यांचाही विस्तार वर्णन केलेलं आहे. मग त्यांच्यापासून अनेक पुत्र प्राप्त झाले. याच्यामध्ये एक कन्या होती सती. दक्ष प्रजापती राजांची एक कन्या सती. आता हे नाव ऐकल्याबरोबर जिज्ञासा उत्पन्न झाली इकडं प्रयाग क्षेत्रामध्ये सूतजी महाराजांच्या मनामध्ये. म्हटले आम्ही असं ऐकलं होतं की या सतीचं दान भगवान शंकरांना केलं होतं. म्हटले हो बरोबर ऐकलंय तुम्ही. म्हटले मग तो कथाक्रम काय आहे आम्हाला वर्णन करून सांगा. म्हटले सांगतो ना. अगोदर एक कथा श्रवण करा. म्हटले की भगवान शंकर कैलास लोकामध्ये कसे येऊन पोहोचले. कारण अगोदर भगवान शंकर कैलास लोकामध्ये निवास करत नाहीत. कैलास लोकाची निर्मितीच झालेली नव्हती, तर निवास कसे करतील. सृष्टीचा क्रम विस्तार नारदांना ब्रह्मदेवानी सांगितला. आणि मग नारदांनी जो प्रश्न विचारला तोच प्रश्न शौनकांनी सूतजी महाराजांना विचारला की भगवान शंकर कैलास लोकामध्ये कसे राहिला गेले, कधी राहिला गेले, कोणत्या कारणांनी राहिला गेले. मग त्यावेळेला सांगायला लागले की पूर्व कालामध्ये एक कांपिल्य नावाचं नगर होतं.
या कांपिल्य नगरामध्ये यज्ञदत्त नावाचा एक भूदेव राहत होता. फार मोठा विद्वान होता, फार मोठा तपस्वी होता, सदाचाराने जीवन जगणारा होता. या यज्ञदत्ताला एक गुणनिधी नावाचा पुत्र होता. हा पुत्र तारुण्यावस्थेमध्ये आलेला आहे, पण बापासमोर राहत असताना तो असा राहतो आहे की तुमच्यासारखा मी सुद्धा अध्ययन करणारा आहे, तपस्वी आहे, सदाचरण करणारा आहे, असं तो आपल्या पित्याला दाखवायचा. पण ज्या वेळेला यज्ञदत्त भूदेव बाहेर काही कामानिमित्त घराच्या बाहेर ज्या वेळेला जायचे, त्यावेळेला हा आपल्या मित्रांसोबत सट्टा खेळत बसायचा, जुगार. असा दुस्संग कुसंग त्याला प्राप्त झाला. आता ही गोष्ट जरी यज्ञदत्ताला माहीत नव्हती तरी सुद्धा यज्ञदत्ताच्या धर्मपत्नीला माहीत होती. म्हणजे गुणनिधीच्या आईला कळत होतं आपलं लेकरू काय करताय. आणि मग ज्या वेळेला यज्ञदत्त आपलं सारं गावातलं काम उरकून घरी यायचा आणि विचारायचा धर्मपत्नीला, का ग म्हटले आपला पुत्र गुणनिधी कुठं आहे. मग त्यावेळेला ती आई त्याच्या दोषांवर पांघरून टाकायची. ती सांगायची तो अभ्यास करायला गेलेला आहे, तो मंदिरामध्ये पूजन करण्यासाठी गेलेला आहे. यज्ञदत्ताला वाटायचं माझा पुत्र किती चांगला आहे, किती सज्जन आहे, किती सदाचारी आहे. मला जसा पुत्र पाहिजे होता तसाच पुत्र मला प्राप्त झाला. मुळामध्ये जे करायला पाहिजे ते करत होता, जे करू नये असं कर्म करत होता. बरं, हे जरी त्याच्या आईला कळत होतं तरी सुद्धा सगळ्यात मोठी चूक त्याच्या आईनं केली, त्याच्या चुकांवर पांघरून टाकण्याची, जे की कधी कोणाला करायला सांगितलेलं नाही. आपला प्रेमाचा व्यक्ती चुकतो आहे, आपल्या प्रेमाच्या व्यक्तीचं पाऊल जरासं बाजूला पडत आहे, इकडं तिकडं पडत आहे, याची काळजी कोणी घ्यायला पाहिजे. ज्याच्यावरती परिवारातल्या सदस्यांचं प्रेम आहे त्या सदस्यांनी काळजी घेतली पाहिजे. पतिराजाने धर्मपत्नीची काळजी घेतली पाहिजे की माझ्या धर्मपत्नीकडून काही पापाचरण तर होत नाही, काही अधर्म तर होत नाही ना, काही चुकीचं वर्तन तर तिच्याकडून होत नाही ना. आणि पतिव्रता स्त्रियांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे, माझ्या पतिराजांचं पाऊल इकडं तिकडं तर पडत नाही, काही दुस्संगामध्ये कुसंगामध्ये तर नाही, अधर्म तर करत नाही, जे खाऊ नये ते खात नाही, जे नाही प्यायला पाहिजे ते पित्त नाही. पाहिला पाहिजे, परीक्षण करायला पाहिजे. कोणाच्या सोबत जातात, कोणाच्या सोबत राहतात, कोणाच्या सहवासात जास्त आहेत, मग ते कशी आहेत माणसं, चांगले आहेत का, नसता मग काय होतं. बरेच माणसं म्हणतात नाही म्हटले तो घरात चांगला आहे, बाहेर गेल्यानंतर जातो आता मित्र आहे हे ते, पण घरात चांगला आहे. अहो पण घरातली बाहेरची घाण घरामध्ये यायला वेळ लागत नसतो. काही माणसं म्हणतात म्हटले महाराज आमच्या घरी येताल का. आता विचार करावा लागतो जरासा साधक भक्ताला. नाही म्हटले महाराज तुम्ही संकोच करू नका, आमच्या घरामध्ये असं तसं काही खाल्लं पिल्लं जात नाही. काही माणसं मग जरासा संकोच वाटतो मग ते स्पष्ट बोलून जातात. म्हटले महाराज काही माणसं आहेत म्हटले आमच्या घरात खातात पितात पण घरात खात पित नाही. पितात पण बाहेर जाऊन पितात, खातात पण बाहेर जाऊन खातात. शेवटी नको ते कर्म करून येतात कुठं, घरात येतात. छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या वास्तूवरती फार परिणाम होतो बरं का. आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरातलं वातावरण पवित्र राहावं असं वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि ती परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी घेतली पाहिजे. सतत घरामध्ये चिडचिड करू नये. राग आला तरी सुद्धा सौम्यतेनं बोलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सतत मोठ्या आवाजात जर का घरामध्ये आपण बोलत राहिलो ना तर वास्तुदेवता अशांत होत असते. दुसरी एक गोष्ट अजून सांगितली या संबंधामध्ये की घरामध्ये कधीही शिव्या देऊ नये, शिव्याशाप देऊ नये, कलह करू नये. अशा काही गोष्टी आहेत महाराज. मग शेवटी घरात खाल्लं पिल्लं काय, बाहेरून खाऊन पिऊन आला काय, शेवटी एकच झालं. म्हणून काळजी घेतली पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे. परिवारातल्या सदस्यांनी एकमेकांना सावरलं पाहिजे.
आणि ज्या वेळेला परिवारातलेच माणसं सांभाळत नाहीत महाराज, सावरत नाही, सावरण्याच्या वेळेला त्याच वेळेला माणूस घराच्या बाहेर पडत असतो. त्याला असं वाटतं घरातलेच माणसं मला सांभाळत नाही, सावरत नाही, तर मग तो आश्रय दुसरीकडे कुठंतरी शोधायला लागतो. अशी गंमत आहे. अधिक बाजूला न जाता यज्ञ गुणनिधीच्या त्या पापकर्मावरती आई पडदा टाकायला लागली. आणि मग ते काहीच एक दिवस असं झालं, गावामध्ये तो यज्ञदत्त वाटचाल करत होता रस्त्याने, बाजारामध्ये आला. एक सट्टा खेळणारा माणूस होता गावामध्ये, चांगला पट्टीचा. त्याच्या हातामध्ये त्यांनी आपली स्वतःची अंगठी पाहिली. कोणी? यज्ञदत्ताने. त्याचं लक्ष गेलं अंगठीकडे आणि तो म्हणायला लागला, का रे बाबा, माझी अंगठी तुझ्या हातात कस काय आली? म्हणजे तू माझ्या घरात एक तर माघारी येऊन ही अंगठी चोरून गेलास असा आरोप लागतो. त्याला आला राग. त्याने सगळं भांड फोडून टाकलं. म्हटले, ही अंगठी माझ्या हातात कशी आली हे मला काय विचारतो? स्वतःच्या लेकराला जाऊन विचार. आता यज्ञदत्त रागारागाने घरी आला आणि त्याने विचारलं, धर्मपत्नीला विचारलं. त्यावेळेला ती घाबरली आणि मग लक्षात आलं की सट्टा खेळण्यासाठी म्हणून दावावर लावायला पित्याची अंगठी हा घेऊन गेला होता, जो हरला वापस घरी, म्हणून ती अंगठी त्याच्या हातात दिसली. इकडं यज्ञदत्ताला राग आला. मी माझ्या लेकराला धर्मपत्नीला एवढं चांगलं समजत होतो, मी सदाचाराने जीवन जगण्याचा प्रयत्न करत होतो, पण यांनी मला धोक्यात ठेवलं. आणि पहा, आपल्यासाठी जगणाऱ्या व्यक्तीला कधी माणसाने धोक्यामध्ये ठेवू नये. तसं तर धोका कोणालाच देऊ नये. विश्वासघातासारखं महापातक दुसरं तिसरं कोणतं नसतं. म्हणून आपण कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये काम करणारे माणसं असू, आपण सामान्य पद्धतीनं जीवन जगणारे माणसं असू, तरी सुद्धा कुणीच कुणासोबत विश्वासघात करता कामा नये. सगळ्या गोष्टींचं प्रायश्चित्त हे लक्षात घ्या, पण विश्वासघाताचं प्रायश्चित्तच नाही. कारण काय? कारण समोरच्याचा विश्वास तोडणं सामान्य दिसती तेवढी सामान्य गोष्ट नसते. म्हणून घात झाला. राग आला पुत्राचा, राग आला धर्मपत्नीचा आणि घरातून दोघांनाही हाकलून दिलं. जा म्हटले, आता तुम्हाला जे करायचं ते करा. इकडं पुत्र घराच्या बाहेर पडला, गावाच्या बाहेर पडला, फिरायला लागला. कुठं कोणी त्याला आश्रय द्यायला तयार नाही. फिरता 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 तहान भुकेनं व्याकुळ झाला. एका शिवालयासमोर येऊन उपस्थित झाला. बरेच दिवस झाले कोणी खायला प्यायला दिलं नाही. अन्न पाण्या वाचून सगळं शरीर कृश होऊन गेलं. मरणासन्न स्थिती उत्पन्न झाली, म्हणजे मृत्यू होईल अशा पद्धतीची परिस्थिती. एवढ्या वेळामध्ये एका शिवालयासमोर येऊन पडला. तिथं शिवपुराण कथा चाललेली आहे. महात्म्य ऐकत बसला. उपवाशी पोटी कथा ऐकली गेली. पुण्य होत गेलं आपोआप. कथा संपन्न झाली. कोणीतरी श्रीमंत धनिक व्यक्ती मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी आला. त्यांनी फार मोठी महादेवांची पूजा केली. नाना प्रकारचे नैवेद्याचे पदार्थ तिथं त्यांनी भगवंतासमोर मांडले आणि ते पूजा आरती करून ते यजमान निघून गेले. इकडं याचं सगळं लक्ष कुठं? त्या प्रसादाकडे. भूक लागलेली होती ना. हो. त्यानं विचार केला, आता रात्र होऊ देऊ, सगळे शांत झाले, सगळे झोपी गेले की मग आपण मंदिरामध्ये जाऊन तो प्रसाद खाऊ. वाट पाहायला लागला. बसून नुसता पाहत होता. सगळेजण मंडळी आपापल्या घरी गेली. काही माणसं, काही सुरक्षा रक्षक मंदिरामध्ये होती, काही बाहेरगावून आलेली भक्त मंडळी होती, मंदिरामध्ये झोपी गेली. जुना काळ, मंदिरामध्ये झोपले. यानं संधी पाहिली. हळूच स्वतःचं अंग सरकवत सरकवत, चालण्याची शक्ती नव्हती, कृश झालेला आहे. मंदिरामध्ये आला, गाभाऱ्यामध्ये आला, शिवपिंडी जवळ आला. दिसत नव्हतं, सगळा अंधार. आता शिवालयामध्ये अंधार. दिवा चालू होता, समई चालू होती. त्याची ज्योत जराशी खाली गेलेली पाहिली. हा प्रकाश वाढला पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या अंगावरच्या एका कपड्याचा असा तुकडा फाडला, त्याच्यामध्ये टाकला आणि ती ज्योत वाढवली. त्याचा प्रकाश शिवलिंगावर पडला. शिवलिंगावर जसाच प्रकाश झाला, गाभाऱ्यामध्ये प्रकाश झाला. तो प्रसाद खाणार. एवढ्या वेळात जे बाहेर झोपलेले होते त्यांना चाहूल लागली, ते जागे झाले. गाभाऱ्यात कोणीतरी चोर शिरलाय म्हणून त्यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावलं. रक्षक आतमध्ये आले आणि बेदम मारहाण करायला सुरुवात केली. इतकं मारलं
की तो मारखाण्यामध्ये त्याचा मृत्यू होऊन गेला. मृत्यू झाला. यमलोकातून यमदूत आले आणि कैलास लोकातून शिवदूतही त्याला घ्यायला आले. यमदूत म्हणायला लागले यांनी पाप कर्म केलं, आम्ही याला नरकाला नेणार. शिवदूत म्हणायला लागले नाही, याने एक वेळेला शिवालयामध्ये दिवा लावलेला आहे, शिवलिंगावरती त्याचा प्रकाश पडलेला आहे, आम्ही याला कैलास लोकाला नेणार आहोत. यमदूत काहीच बोलू शकले नाही, निघून गेले वापस. शिवदूतांनी याला आपल्या सोबत घेतला आणि कैलासाच्या महाद्वारावरती नेऊन उभं केलं. आणि या महापापी असलेल्या गुणनिधीनं कैलासाच्या महाद्वारामधून आसनावर विराजमान झालेल्या देवाधिदेव महादेव भगवान सांब सदाशिवांना पाहिलं. जगदंबेला आपल्या डोळ्यांनी पाहिलं. आनंद झाला. भगवंतानी त्याला आतमध्ये घेतलं. अनेक वर्षपर्यंत तो कैलास लोकामध्येच राहिला. शिवलोकामध्ये त्याने निवास केला. आणि मग भगवंतानी त्याच्यावरती कृपा केली. पुन्हा एक वेळेला शिवसेवा त्याच्याकडून घडली आणि ज्याच्या परिणामाने तो पुन्हा एक वेळेला या मृत्यूलोकामध्ये एका राजकुळामध्ये त्याचा जन्म झाला, ज्याचं नाव दम असं होतं. आता राजघराण्यात जन्म झाला. पहिल्या जन्मात खायला काही भेटलं नाही, पण नुसतं शिवालयामध्ये दिवा लावला. कैलास लोक प्राप्त झाला. तिथं सेवा केली. सेवेने भगवंत प्रसन्न झाले म्हणून राज्य दान केलं आणि दम हे नाव घेऊन तो जन्माला आला. आता जन्माला आला तर मागच्या जन्मातलं सगळं आठवत होतं. मी नुसता एक वेळेला दिवा लावला तर मला शिवलोकाची प्राप्ती झाली. त्यांनी आपल्या राज्यामध्ये दवंडी दिली की माझ्या राज्यामध्ये जेवढे शिवालय आहेत तेवढे शिवालय दिव्यांनी भरून गेले पाहिजे. सगळ्या नागरिकांना दिवे लावण्याची त्यांनी आज्ञा दिली आणि सगळीकडे जणू काही रोज दिवाळी साजरी व्हायला लागली. रोज दिवाळी, रोज दिवे, शिवालय सगळं. आणि सगळ्यांकडून त्यांनी हे पुण्य करून घेतलं. स्वतः त्यांनी हे सारं पुण्य केलं आणि याच पुण्य प्रतापाने पुन्हा भगवान शंकरांची कृपा त्याच्यावरती झाली आणि तो देवांचा धनपती म्हणून नियुक्त झाला, ज्यालाच पुढे चालून कुबेर हे नाव प्राप्त झालं. आपण दरवर्षी महालक्ष्मी सोबत कुबेराचं पूजन करतो ना, जो धनपाल आहे, देवांचा कोषाध्यक्ष आहे. ज्या वेळेला पद प्राप्त झालं तरी सुद्धा मनामध्ये तप करण्याची लालसा, तीव्र जिज्ञासा, म्हणून पुन्हा तप करायला लागला. अखंड तपाचरण चाललेला आहे. तप करता 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 पुन्हा एक वेळेला भगवंत प्रसन्न झाले. डोळे उघडले. आता हा तिसरा जन्म होता. डोळे उघडले, समोर लख प्रकाश पडला. त्या प्रकाशामध्ये देव दिसत नव्हता, दिसू शकत नव्हता. म्हणून प्रार्थना केली, मी तुम्हाला पाहू शकत नाही म्हटले, भगवंता मला दृष्टी द्या. भगवंतानी कृपा केली, आपलं रूप सौम्य केलं आणि ते त्याच्या समोर प्रगट झाले. पाहिला लागले तर काय, त्याचं सगळ्यात अगोदर लक्ष गेलं भगवंताच्या बाजूला उभ्या असलेल्या पार्वतीकडं आणि तो एकटक पार्वतीकडे पाहिला लागला. आता हे कळाल्याबरोबर पार्वती आई साहेबांना असं वाटायला लागलं की एवढा मोठा भक्त तप केलं, महादेव प्रसन्न झाले, हा भगवंताकडे पाहायचं सोडून माझ्याकडे काय पाहतो आहे. तिला आला राग, तिनं त्याचा एक डोळा फोडून टाकला. महादेवांनी सांगितलं, अगं तू का त्याला शिक्षा दिली? म्हटले माझ्याकडे कसा पाहतो एकटक? अगं पाहतो म्हणून काय झालं? तो का पाहतो तुला कळालं का? म्हटले नाही. मग मनानेच अर्थ. म्हटले का पाहत होता? तो पाहत होता की आजपर्यंत मी महादेवांना पाहिलं होतं, पण महादेवांच्या बाजूला एवढं तेजस, विद्युल्लतेप्रमाणे तेज धारण करून असणारी जी तू पार्वती आहेस ना, तुझ्या या मूल स्वरूपाला यांनी प्रथमच पाहिलेलं आहे, पहिल्यांदा पाहिलं. म्हणून तो विचार करत होता की हा भक्त कोण आहे की याला देवाच्या बाजूला उभं राहण्याचं सौभाग्य मिळालं, मला तर नाही मिळालं. माझ्यापेक्षा यांनी काय तप केलं असा तो मनात विचार करत होता. पार्वतीला आता मात्र जरासं वाईट वाटलं. मग तिनं त्याला वर मागायला सांगितला. भगवंतानी वर मागायला सांगितला आणि मग त्यांनी वर मागितला की जिथं माझा लोक आहे त्याच माझ्या लोकाच्या जवळ तुम्ही अखंड माझ्या जवळ राहावं. जसे पार्वती सोबत राहतात तसं अखंड माझ्या जवळ राहावं हीच माझी इच्छा आहे.
आणि मग जो कुबेर पदाला प्राप्त झाला गुणनिधी दम, जो कुबेर पदाला प्राप्त झाला त्याच्याच लोकाच्या बाजूला भगवंतानी विश्वकर्म्याला आदेश करून एक भव्य दिव्य नगर निर्माण केलं आणि त्या नगराला भगवंतानी नाव दिलं कैलास. आणि या कैलास लोकामध्ये आता गृहप्रवेश वास्तुशांतीचा सोहळा आयोजित केला गेला. आणि मग या वास्तुशांती सोहळ्यासाठी गृहप्रवेश सोहळ्यासाठी सगळ्या देवता ब्रह्मांडातल्या यांना सगळ्यांना एकत्र बोलावलं गेलं. सगळ्या देवता आल्या, ब्रह्मदेव आले, नारायण आले आणि या सगळ्या देवतांच्या उपस्थितीमध्ये भगवान शंकरांना जगदंबेला सुंदर अशा प्रकारचा अभिषेक संपन्न झाला. आणि मग भगवंताचा प्रवेश कैलास लोकामध्ये झाला आणि तिथून पुढं मग हे रुद्रदेव कैलास लोकामध्ये निवास करायला लागले. अशी कथा वर्णन केली गेली. म्हटले आता मला सांगा, ते रुद्रदेव कशा पद्धतीनं दक्षाने आपली सती नावाची कन्या त्यांना दान केली, तो कथा भाग मला वर्णन करून सांगा. मग त्यावेळेला वर्णन करून सांगायला लागले की सृष्टीच्या प्रारंभाला ज्या वेळेला सांब सदाशिव ब्रह्मदेवांवर प्रसन्न झाले, त्यावेळेला ब्रह्मदेवांना सांगितलं की नारायणांच्या कृपेतून सृष्टी, ब्रह्मदेवा तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करा, नारायण पृथ्वीचा सांभाळ करतील आणि मीच रुद्र रूपाने अवतार घेईल, कैलास लोकामध्ये निवास करेल आणि यथायोग्य समयाला सृष्टीचा संहार करेल. हे तीनही काम आपल्या तिघांकडून होण्यासाठी क्रमशः मी तुम्हाला ब्रह्मदेवांना सरस्वती नावाची शक्ती दिली, नारायणांना महालक्ष्मी नावाची शक्ती दिली आणि स्वतः भगवंत सांगतात की मी ज्या वेळेला रुद्र म्हणून अवतार घेईल त्यावेळेला मी कैलास लोकामध्ये निवास करेल आणि माझ्याच या मूळ मायेपासून तिसरी शक्ती जन्माला येईल, जी सती नावाने जन्माला येईल दक्षाच्या घरी. तिचा माझ्याशी विवाह होईल आणि मग मी तिच्यासोबत आनंदाने गृहस्थाश्रम करेन. आता झालं सगळं. सृष्टीची उत्पत्ती झाली, ब्रह्मदेवाला सरस्वती मिळाली, नारायणांना महालक्ष्मी मिळाली. पण रुद्रदेव जे कैलास लोकामध्ये आले, ब्रह्मदेवांनी पाहिलं ते रुद्रदेव एकटेच आहेत. सगळं झालं वर्णन करून, सगळं झालं सृष्टीचं नियमन करून, पण रुद्रदेवांचा विवाह काही अजून झाला नाही. म्हटले मग रुद्रदेवांचा विवाह झाला पाहिजे. ब्रह्मदेवांच्या मनामध्ये असं आलं की कोणत्या तरी कन्येला यांनी पसंत करावं आणि तिच्याशी विवाह करून घ्यावा, म्हणजे लवकर या महादेवांचे दोनाचे 4 हात झालेले आम्हाला पाहता येतील, तेवढंच आम्हाला समाधान, तेवढंच आम्हाला सुख. म्हणून कामदेवाला आज्ञा केली. कोणी? ब्रह्मदेवाने. जा म्हटले, महादेवांवरती तुझा प्रभाव टाक. कामदेवाला महादेवांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करायला लागला. काही एक प्रभाव झाला नाही. कामदेव वापस आला. आणि मग ब्रह्मदेवांना वाटलं कामही ज्यांच्या मनामध्ये उत्पन्न होऊ शकत नाही, आता त्या महादेवांच्या मनामध्ये विवाहाची इच्छा कशी उत्पन्न करावी. म्हणून ब्रह्मदेव वैकुंठ लोकामध्ये येऊन पोहोचले, नारायणांची भेट घेतली आणि नारायणांना प्रश्न विचारला. म्हटले, नारायणा, माझ्या मनामध्ये भगवान शंकरांचा विवाह लावून देण्याची इच्छा झाली. आता नारायण चतुरांचे शिरोमणी आहेत. म्हटले मग तुम्ही काय केलं ब्रह्मदेवा? म्हटले मी सरळ कामदेवाला त्यांच्याकडे पाठवलं. अहो म्हटले, कामदेवाला त्यांच्याकडे पाठवून काहीच उपयोग नाही. म्हटले का? कारण एक तर कामदेवाचा प्रभाव त्यांच्यावर होणार नाही आणि तुमच्या मान्यतेनुसार जर कामदेवाचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला आणि त्यांना विवाहाची इच्छा झाली तर एक गोष्ट सांगू का, या जगामध्ये आत्तापर्यंत जेवढ्या कन्या जन्माला आलेल्या आहेत त्यापैकी कोणासोबतच ते विवाह करणार नाहीत. म्हटले कस काय? म्हटले तुम्ही विसरलात. सृष्टीच्या आरंभाला ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की माझीच मूळ माया सतीरूपाने जन्म घेईल तरच माझा विवाह होईल, आणि ती मूळ माया अजून जन्माला आलेलीच नाही. म्हटले त्या जगदंबेनी अजून जन्मच घेतला नाही. हे जन्माला आले, हे जन्माला येऊन पुराण पुरुष झाले, म्हणजे जुने झाले. पण यांची जी अर्धांगिनी म्हणून जन्माला यायला पाहिजे होती ती जगदंबा जन्माला आलीच नाही. आणि दुसरं कुणाकडे ते धर्मपत्नी म्हणून पाहणार नाहीत आणि दुसरं कुणाचा ते धर्मपत्नी म्हणून अंगीकार कदापि करणार नाहीत. म्हटले मग आता काय करायचं? म्हटले प्रार्थना करा, त्या उमादेवीच्या जन्माची व्यवस्था करा.
म्हटले पण आता तिच्या जन्माची व्यवस्था कशी करायची? म्हटले तुम्हाला दक्ष नावाचा पुत्र आहे ना? म्हटले हो. जा दक्षाकडे आणि दक्षाला जगदंबेची उपासना करायला लावा. जर जगदंबा दक्षावर प्रसन्न झाली, जगदंबेनं जर का मान्य केलं, तर जगदंबा अवतार घेईल आणि मग विवाह होऊ शकतो. इकडं ब्रह्मदेव दक्षाकडे आले. दक्षाने पाहिलं आज आपले पिता आपल्याकडे कस काय आलेले आहेत, म्हणून आदरात आतिथ्य केलं, स्वागत सत्कार केला, हात जोडून प्रश्न विचारला, भगवंता तुम्ही इथं कस काय आलेले आहात आज? मग त्यावेळेला सांगितलं की रुद्रदेवांचा विवाह व्हावा अशी आमची इच्छा आहे, परंतु रुद्रदेव हे जगदंबेशिवाय कोणाचाही अंगीकार करणार नाही आणि जगदंबा तर अजून जन्माला आलेली नाही. मग ही जगदंबा कन्या रूपाने तुमच्या घरी जन्म घेणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला तप करावं लागेल. म्हणून दक्षा तू तप कर. दक्षाने ब्रह्मदेवांची विनंती मान्य केली. ब्रह्मदेवाने सांगितलं ज्या वेळेला जगदंबा प्रसन्न होईल त्यावेळेला तिला प्रार्थना कर की हे जगदंबे, तू माझ्यावरती कृपा कर आणि कन्येच्या रूपामध्ये माझ्या घरी जन्म घे. ज्या वेळेला तू विवाह योग्य होशील त्यावेळेला मी तुझा विवाह महादेवांसोबत लावून देईन आणि जगदंबा तुझ्यावर प्रसन्न होण्याची वाट पहा. ब्रह्मदेव सत्यलोकामध्ये निघून गेले. इकडे दक्ष प्रजापती राजे आपल्या धर्मपत्नी सहित आई भगवती जगदंबेची उपासना करण्यामध्ये तल्लीन झाले आणि अखंड आई भगवतीच्या नामाचा संकीर्तन नामाचा जागर त्यांनी आरंभ केला. अंबे भवानी दुर्गा महारानी नमो नमो. अंबे भवानी दुर्गा महारानी नमो नमो. साऱ्यांनी गायन करायचं आहे. दुर्गा महारानी नमो नमो. अंबे भवानी दुर्गा महारानी नमो नमो. अंबे भवानी दुर्गा महारानी नमो नमो. अंबे भवानी दुर्गा महारानी नमो नमो. नमो नमो अंबे 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 नमो नमो. नमो नमो.
अम्बे नमो 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 अम्बे नमो 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 अम्बे नमो नमो अम्बे भवानी दुर्गा महारानी नमो नमो अम्बे भवानी दुर्गा महारानी नमो 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 अम्बे नमो 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 अम्बे नमो 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 अम्बे नमो 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 अम्बे नमो 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 अम्बे नमो 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 मा नमो 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 मा नमो 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 अम्बे नमो 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 अम्बे भवानी दुर्गा महारानी नमो नमो अम्बे भवानी दुर्गा महारानी नमो नमो अम्बे 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 नमो नमो जगदंबा माता की जय. दक्ष प्रजापती राजाने अत्यंत आनंदाने अत्यंत प्रेमाने ज्या वेळेला आपल्या तपानी आई भगवती जगदंबेला प्रसन्न करून घेतलं त्यावेळेला ती जगदंबा प्रगट झाली, प्रसन्न झाली. दक्ष प्रजापती राजे आई भगवती जगदंबेचं ते अलौकिक रूप पाहिला लागले, लावण्य पाहिला लागले. दक्ष प्रजापती राजांना मनोमन आनंद झाला आणि स्मित हास्य करत करत जगदंबा प्रश्न विचारायला लागली. दक्षा, कशासाठी मला प्रसन्न केलेला आहे सांग. जो वर तुला माझ्याकडून घ्यायचा असेल तो घे, वरम गृह्यात. आणि मग ज्या वेळेला दक्ष प्रजापती राजांनी हे ऐकलं, स्मरण झाले ब्रह्मदेवांचे शब्द आणि हात जोडून प्रार्थना केली, हे जगदंबे, साऱ्या देवतांची आणि माझी सुद्धा इच्छा आहे की तुम्ही छोट्याशा कन्येच्या रूपाने माझ्या घरामध्ये जन्म घ्यावा. मी तुमचा प्रेमाने सांभाळ करेन, तुम्हाला प्रेमाने आदराने लहानाचं मोठं करेन, तुमचे लाड करेन. ज्या वेळेला तुम्ही उपवर होताल त्यावेळेला मी महादेवांसोबत तुमचा विवाह लावून देईल, तुमचं दान करेन. हे ऐकून जगदंबा इतकी प्रसन्न झाली, अतीव प्रसन्न झाली. आणि तात्काळ जगदंबेने दक्ष प्रजापती राजाला वर दिला की हे दक्षा, मी तुझ्या घरी कन्येच्या रूपामध्ये अवतार घ्यायला तयार आहे. आणि जगदंबा शुभ नक्षत्र शुभ घटिकेवरती दक्ष राजाच्या घरी जन्माला आली आणि आई साहेबांच्या जगदंबेच्या याच अवताराला नाव प्राप्त झालं सती. सती आई साहेबांचा जन्म झाला. सती आई साहेब हळूहळू हळूहळू लहानाच्या मोठ्या व्हायला लागला. लहानपणापासून सती आई साहेब दिसायला सुंदर आहेत. नुसतं दिसायला सुंदर आहेत असं नाही तर फार मोठ्या सुलक्षणी होत्या. आता त्यांच्या सुलक्षणांचा काय पाढा वाचावा महाराज. ती साक्षात जगदंबा आहे, ती साक्षात मूल प्रकृती आहे, जी फक्त सामान्य कन्येसारखी दक्ष राजाच्या घरी जन्माला आली. दक्ष प्रजापती राजे आनंदाने सती आई साहेबांचं संवर्धन संगोपन करायला लागले. खूप सारे लाड सती आई साहेबांचे पुरवायला लागले. आता राजाच्या घरामध्ये जन्माला आल्या होत्या, शोभेची काही कमतरता नाही, भोगांची काहीच कमतरता नाही, सगळं होतं. पण विषय भोग भोगण्यामध्ये सती आई साहेबांचं मन लागत नव्हतं. जशा सती आई साहेब कळत्या वयामध्ये आल्या ना, थोड्याशा मोठ्या झाल्या, आता सगळं कळायला लागलं त्यांना. त्यावेळेपासून सती आई साहेबांनी क्रम सुरू केला.
कशाचा? व्रताचा, तपाचा, सेवेचा. आणि सती आई साहेब अखंड तप करायला लागल्या, उपवास करायला लागल्या. आणि अखंड एक व्रत करायला सती आई साहेबांनी सुरुवात केली, ज्या व्रताला नंदाव्रत असं म्हणतात. कशासाठी हे व्रत करत होत्या? महादेव माझ्यावर प्रसन्न झाले पाहिजेत म्हणून हे व्रत करत होत्या. हे नंदाव्रत कसं केलं त्यांनी? आश्विन महिन्यामध्ये ज्या नंदा तिथ्या वर्णन केलेल्या आहेत, कोणकोणत्या? त्यापैकी पहिली तिथी आहे प्रतिपदा, दुसरी तिथी आहे षष्ठी आणि तिसरी तिथी आहे एकादशी. या 3 तिथ्यांना सती आई साहेब विधिवत भगवान शंकरांचं पूजन करायच्या, उपवास करायच्या, जागरण करायच्या, भजन नाम संकीर्तन करायच्या. आणि ज्या दिवशी तिथी नाही, व्रताची तिथी नाही, त्याच्या विपरीत वेळेला उपासनेमध्ये राहायच्या. आहार जरी सेवन केला तरी सुद्धा, जसं काल आपण साधकाची दिनचर्या पाहिली, तसं साधकीय जीवन जगायला लागल्या. राजकन्या म्हणून जगत नव्हत्या, साधकीय वेश परिधान केलेला आहे, साधकीय जीवन जगत आहेत. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक महिन्यामध्ये नाना प्रकारचे उपवास, ज्या दिवशी व्रत केलं त्या दिवशी दिवसभर कडकडीत उपवास, रात्रीच्या समयाला जागरण, भगवान शंकरांचं विधिवत पूजन, अर्चन, वंदन इत्यादी करायला लागल्या. आणि हे व्रत देवतांनी पाहिलं, हे तप देवतांनी पाहिलं. आणि साऱ्या देवतांच्या मनामध्ये असं आलं की आता आपण भगवान शंकरांना ही सूचना देऊ. आणि देवता भगवान शंकरांकडे येऊन पोहोचल्या. भगवान शंकरांना सांगितलं की म्हटले, तुमच्यासाठी तुम्ही प्रसन्न व्हावेत म्हणून सती खडतर अशा प्रकारचं तप करते आहे, तुम्ही सतीवर प्रसन्न व्हा आणि तिला जो वर पाहिजे तो वर तुम्ही दान करा. अजून एक स्मरण करून दिलं देवतांनी, भगवंता महादेवा, तुम्हीच सांगितल्याप्रमाणे जगदंबेनं सती रूपाने अवतार घेतलेला आहे. दुसरी तिसरी सतीची काही इच्छा नाही, तुमच्याशी विवाह करायची इच्छा आहे, ती तुम्हाला प्रार्थना करेल, तुम्ही होकार द्या. निघून गेल्या देवता. आणि इकडे भगवान शंकर एक दिवस सती आई साहेबांसमोर प्रगट झाले, प्रसन्न झाले, साकार झाले. सती आई साहेब लख प्रकाशामध्ये भगवान शंकरांचं ते अलौकिक रूप पाहायला लागल्या. त्या लख प्रकाशामधून हळुवार अशा पद्धतीनं लखलखणारी चंद्रकोर सती आई साहेबांना दिसायला लागली. जी चंद्रकोर भगवान शंकरांनी आपल्या मस्तकावरती बांधलेल्या जटेमध्ये शोभती आहे. रुद्राक्षाच्या माळा दिसायला लागल्या. अंगावरती धारण केलेलं पांढऱ्या रंगाचं भस्म दिसायला लागलं. मंद सुगंध वारा आपल्या दिशेने यायला लागलेला आहे हे सती आई साहेबांना जाणवायला लागलं. आणि जो लख प्रकाश पडलेला आहे त्या प्रकाशातून एक आकृती सती आई साहेबांना दिसायला लागली. आणि ती आकृती दुसरी तिसरी कोणाची नसून साक्षात सदाशिव सती आई साहेबांसमोर प्रगट झालेली आहे. आणि आता पूर्ण आकृती ज्या वेळेला भगवान शंकरांची दिसायला लागली, परमानंद झाला सती आई साहेबांना. डोळ्यामधून आनंदाचे अश्रू वाहिला लागले, लज्जा वाटायला लागली की स्वामी माझ्या समोर प्रगट झालेले आहेत, मी त्यांच्याकडे कसं पाहावं. तरी सुद्धा पाहावलंही जात नव्हतं, पाहावंही वाटत होतं. द्विधा मनस्थिती सती आई साहेबांची झाली. पाहिला लागला. भगवान शंकर सती आई साहेबांच्या जवळ आले आणि सती आई साहेबांशी बोलायला लागले. सती, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे बेटा, तुला काय वर पाहिजे, काय तुला तुझी इच्छा आहे, काय मागणी मागायची आहे ती माझ्याकडे माग. त्यावेळेला सती आई साहेबांनी लज्जेनी मान खाली घातली आणि आपल्या पायाच्या अंगठ्याच्या नखानी जमीन उकरायला लागल्या. भगवान शंकर पाहतात, काहीच बोलायला तयार नाही सती. लज्जेनी मान खाली घातलेली आहे, स्मित हास्य करत आहेत. फक्त एवढा शब्द बोलला सती आई साहेबांनी की म्हटले, माझ्या मनातली जी याचना आहे, जी मागणी आहे, जो वर आहे तो तुम्हाला ठाऊक आहे. तुम्हीच तुमच्या मुखाने सांगा मला काय पाहिजे आहे. त्यावेळेला भगवान शंकर प्रसन्नतेनं म्हणतात, हे सती, मी तुला वर देतो, तू माझी पत्नी होऊन जा. हे ऐकल्याबरोबर आता तर गगनामध्ये आनंद मावेनासा झाला सती आई साहेबांचा. प्रसन्न झाल्या सती आई साहेब.
मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे, माझी पत्नी हो. म्हटले पण एक करा. काय? विधिवत माझ्या घरी या आणि माझ्या पित्याला माझ्यासोबत विवाहासाठीची मागणी घाला. मी असा विवाह तुमच्यासोबत करणार नाही. ठीक आहे. अगोदर तर भगवान शंकरांना असं वाटलं की सती आगमी शिव आहे, असा कस काय येऊ आणि तुझ्या पित्याला म्हणून मला विवाह करायची इच्छा आहे, तुमची कन्या मला द्या. संकोच वाटला भगवान शंकरांना. नाही म्हटले, तुम्ही या. सती आई साहेब निघून गेल्या. भगवान शंकर कैलास लोकामध्ये आले. पण आता यांना परिवारात कोणीच नाही. यांना आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, कोणीच नाही, एकटे. आता ज्याला विवाह करायचा आहे तो सरळ जाऊन मुलीच्या घरी जातो का? आता जात असेल पण जात होते का? मग कोण जातं सोयरीक जुळवण्यासाठी? जे घरातले वडीलधारी माणसं असतात ते अगोदर पुढे जातात. अगोदर मोठ्यांचं बोलणं होतं. मग आता मोठे म्हणतात लहान्यांनो तुमचं झालंय का बोलून, मग आम्ही बोलतो. असं झालं. आणि मग इकडे देवाला वाटलं आता आपल्या वतीनं जाईल कोण? मागणी घालायची आहे कन्येला आणि ती कन्या तर अशी ती म्हणते आहे तुम्ही या. मग निरोप पाठवला ब्रह्मदेवांना. ब्रह्मदेवा सपत्नीक कैलासात ताबडतोब या. ब्रह्मदेव सरस्वती आई साहेबांसोबत आले. भगवंतानी घडलेली हकीकत सांगितली आणि सांगितलं ब्रह्मदेवा माझ्या वतीनं तुम्ही जा. आणि मग ब्रह्मदेव दक्ष राजांच्या घरी आले. इकडं दक्षाला चिंता. सतीनं सांगितलं शंकर प्रसन्न तर झाले, पण ना ते इकडं आले ना सतीला तिकडं घेऊन गेले. नुसतेच प्रसन्न कस काय झाले? माझ्या कन्येसोबत विवाह कधी करतील? कारण शंकरांचा स्वभाव माहीत होता त्यांना. एवढ्या वेळात ब्रह्मदेव आले. बैठक बसली. ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हटले हे पहा दक्षा, मी तुझ्या कन्येला या ठिकाणी भगवान शंकरांसाठी मागणी घालायला आलेलो आहे. तू तुझी कन्या भगवान शंकरांना देशील का? हो. हे सगळा सामोपचार संपन्न झाला. दक्ष प्रजापती राजे विवाहासाठी तत्पर झाले. विवाहाचा सुमुहूर्त निवडला गेला. शुभ नक्षत्र शुभ तिथीला भगवान शंकरांची वरात सज्ज झालेली आहे. आणि भगवान शंकर दक्ष राजांच्या राजमहालामध्ये येऊन पोहोचले. आणि यथाविधीपूर्वक सकल देवतांच्या सान्निध्यामध्ये भगवान शंकरांचा सती आई साहेबांसोबत विवाह सोहळा संपन्न झाला. आनंद झाला सती आई साहेबांना, भगवान शंकरांना. आणि पुन्हा एक वेळेला ही सारी वरात नंदीवरती सती आई साहेबांना आपल्यासोबत बसवून भगवान शंकर कैलास लोकामध्ये आले. आणि सुरू झाला भगवान शंकरांचा गृहस्थाश्रम. आता यानंतर सती आई साहेबांसोबत भगवंत कशा पद्धतीनं विहार करतात, दोघांमध्ये सुंदर अशा पद्धतीनं संवाद होतो. तो संवाद काय आहे? त्या संवादामध्ये सती आई साहेबांनी आपल्या प्राणप्रिय भगवान शंकरांना काय प्रश्न विचारलेले आहेत ते आपण पाहू. त्याचं उत्तर कसं दिलं शंकरांनी ते पाहू. त्यानंतर सती आई साहेबांच्या मनामध्ये भगवान प्रभू रामांची परीक्षा घेण्याची इच्छा उत्पन्न होते. हा अपराध कसा त्यांच्याकडून घडतो, कशा पद्धतीनं सती आई साहेबांचा त्याग भगवान शंकर करतात, सती आई साहेबांचा आत्मसमर्पण कसं होतं, पुन्हा भगवान शंकर एकटे होऊन जातात आणि पुन्हा भगवान शंकरांचा दुसरा विवाह कसा होतो, जो की पार्वती आई साहेबांसोबत होणार आहे. हा अत्यंत सुंदर रसाळ कथाभाग आपण श्रवण करू उद्याच्या कथाभागामध्ये. आणि आज आपण सती आई साहेबांच्या आणि शंकरांच्या विवाहाची फक्त शब्दशः चर्चा केली. उद्या सोहळा करायचा आहे एवढं विसरू नका. आता आपण 5 दिवस झाले बसलेलो आहोत. उद्या आता आनंदाने सगळ्यांनी भगवान शंकरांच्या विवाहाची सज्जता तयारी करायची आहे. यजमान परिवाराला वाटलं मंडपाची अजून रोषणाई करायची, शोभा वाढवायची, तर आपण वाढवू शकता. येत असताना सगळ्या महिला भक्तांनी सशृंगार, आपण जणू काही लग्नाला चाललेलो आहोत तसं या. कशासाठी? भगवान शंकरांचा उद्या विवाह सोहळा आहे. उद्या याच वेळेला अस्तमानाच्या समयाला सर्वसाधारण दुपारच्या सत्रामध्ये आपण भगवान शंकरांसोबत पार्वती आई साहेबांचा विवाह सोहळा या आपल्या मंडपामध्ये संपन्न करू आणि विवाह सोहळ्याचा आनंद साऱ्यांनी मिळून घेऊ. भगवंताची कृपा, 5व्या दिवशीची सेवा आपली पूर्ण विरामापर्यंत आलेली आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करू. भगवंताच्या चरणी समर्पित करू आणि या ठिकाणावरती भगवंताच्या आज्ञेने, श्री सद्गुरूंच्या आज्ञेने देऊ आजच्या सेवेला आपण पूर्णविराम.
तत्पूर्वी नित्यनेमाप्रमाणे रुद्राष्टकाचं या ठिकाणी गायन, भगवंताच्या नामाचं संकीर्तन काही क्षण आणि त्यानंतर आरती होईल. मग आजच्या सेवेला पूर्णविराम. उद्या रोजच्या प्रमाणे बरोबर 1 वाजता हरिकथेला आरंभ होणार आहे. साऱ्या भक्तांनी वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहा. काल